नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. संसदेच्या सुरक्षेवर चर्चा करा यावरून झालेल्या वादावरून आधी निलंबन झालं, त्यानंतर आता उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले. यापूर्वीही उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि विरोधक यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद रंगले. संसदेत शिरून ज्या लोकांनी घुसखोरी केली त्यावरून सखोल चर्चा व्हावी, त्यावर गृहमंत्री अमित शहा यांनी उत्तर द्यावं यासाठी विरोधक अडून बसले आहेत. यावेळी तृणमूलच्या कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल केली. यांचं शूट राहुल गांधी यांनी केलं. यावरून स्वतः उपराष्ट्रपती यांनी विरोधकांच्या या कृतीवर नक्कल केली. मात्र सत्ताधारी निलंबनापासून लक्ष हटवण्यासाठी हा मुद्दा पुढे करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला, तर विरोधकांच्या प्रश्नांवर बोलताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली. महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत गुन्ह्यांचं प्रमाण कमी आहे. मुंबईत रात्री 12 वाजताही मुली फिरू शकतात असे त्यांनी म्हटलं. पुढे ते असेही म्हणाले की गेले 2-3 अधिवेशन हरवलेल्या मुली, अपहरण झालेल्या मुली आणि स्त्रिया यांचा विषय सातत्याने येतोय. हा विषय असा मांडला जातोय की जणू हे सरकार आल्यापासून या घटना वाढल्या आहेत. महाराष्ट्रात सरासरी 4,000 मुली आणि 64,000 महिला बेपत्ता आहेत. महिला आणि मुली परत येण्याचं प्रमाणही वाढलं आहे. हे प्रमाण महाविकास आघाडीच्या सरकारच्या वेळी असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार रवींद्र धंगेकर यांना बोलण्याची संधी सभापती नीलम गोरे यांनी दिली नसल्याचा आरोप करत एक व्हिडिओ व्हायरल केला. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर आक्रमक होत त्यांनी यावर मत मांडत कोणतीही माहिती न घेता आरोप करणं चुकीचं असल्याचं म्हणत अंधारेंवर हक्कभंग आणण्याचा प्रस्ताव विधान परिषदेत मांडला. या प्रस्तावावर नीलम गोरे यांनी सुषमा अंधारे यांना 8 दिवसात दिलगिरी व्यक्त करण्यास सांगितली. तर दिलगिरी व्यक्त करणारे पत्र न आल्यास प्रवीण दरेकर यांना मी हक्कभंग मांडण्यास परवानगी देईल असं नीलम गोरे म्हणाल्या. तर अज्ञानी लोकांकडून चूक झाल्यास समजू शकते, पण जे स्वतःला ज्ञानी समजतात अशा वेळी त्यांच्या अज्ञानाबद्दल साधी दिलगिरी व्यक्त करण्याचे तरी सौजन्य त्यांच्याकडे असू नये असे म्हणत नीलम गोरे यांनी अंधारेंना असा निर्वाणीचा इशारा दिला. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी एक हतबल शेतकऱ्याचा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. तर ह्या व्हिडिओ सोबत शेतकऱ्यांची व्यथा मांडत सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. सुप्रिया सुळे म्हणाले, शेतकरी आपल्या पिकाला तळहातावरील फोडासारखं जपतो, पण जेव्हा त्याला बाजार मिळत नाही तेव्हा तो हताश होतो. यावेळी कांद्याचा बाजार मिळाला नाही ह्याला सर्वस्वी केंद्र सरकारचं धोरणच कारणीभूत आहे. आम्ही शेतकऱ्यांचा हाच आक्रोश संसदेत मांडण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला लोकसभेतून निलंबित करण्यात आला. हे सरकार शेतकऱ्यांचाही आक्रोश ऐकण्यास तयार नाही, हेच यावरून स्पष्ट होतं. या सरकारला शेतकरी माफ करणार नाही असेही त्यांनी म्हटलंय. देशात आणि महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे, कारण देशात पुन्हा कोरोनानं डोकं वर काढलं आहे. देशात 2 आठवड्यात 16 जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 24 तासात 341 नवे कोरोना रुग्ण तर राज्यात 14 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यासह राज्यात सध्या 45हून अधिक कोरोना रुग्ण आहेत. यासह केरळ राज्यात एकूण 292 पैकी 3 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रासाठी खरं तरी धोक्याची घंटा मानली जात आहे. कोरोना बाधितांचा आकडा सारखा वाढतोय. देशात सध्या 2311 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.